उद्धव ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव आपल्यासोबत आहेत। भास्कर जाधव साहेब, माजी आमदार राजन साळवी या ठिकाणी आज शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश करत आहेत, काय भूमिका असेल? काय खरं तर राजन साळवींनी आपला पक्ष जो उद्धव बाळासाहेब ठाकरेंची साथ सोडायला नको होती। अडचणीच्या काळामध्ये आज त्यांनी आहेत त्या ठिकाणी खंबीरपणे पाय रोवून उभं राहायला पाहिजे होतं। उद्धव साहेबांनी अनेक वेळा जाहीरपणे एकनिष्ठ माझा शिलेदार म्हणून त्यांचा अनेक वेळा सन्मान केला होता, त्यांचा आदर केला होता, त्यांचं कौतुक केलं होतं। परंतु तरी देखील राजन साळवी आज दुसऱ्या पक्षात जात आहेत हे ऐकल्यानंतर थोडंसं मनाला खेद वाटतो, खंत वाटते आणि वेदना देखील होतात। बरोबर साहेब, या ठिकाणी कोणी पण पक्ष सोडून जावं असं या ठिकाणी उद्धव साहेब म्हणाले होते। त्यानंतर याचीच जी आहे ती विनायक राऊत सुद्धा या ठिकाणी ओढताना पाहायला मिळते। काय बघता, कसं बघता या सगळ्या विधानाकडे? असं आहे, पक्षप्रमुखांना हा अधिकार आहे, ज्यांना कोणाला राहायचं त्यांनी राहा आणि ज्यांना कोणाला पक्ष सोडून जायचं आहे त्यांनी जा, हा सांगण्याचा अधिकार पक्षप्रमुखांना आहे। ते कधी सांगतात तर त्यांना सर्व काही त्यांच्याजवळ असलेल्या गोष्टी ह्या त्यांनी समोरच्या माणसाला दिल्या आणि दिल्यानंतर अडचणीच्या काळामध्ये जर कोण पक्ष सोडून जात असेल तर त्याला समजवण्याचा प्रयत्न करून सुद्धा तो राहत नसेल तर पक्षप्रमुखांची ही भूमिका बरोबरच आहे। ज्यांना राहायचं असेल त्यांनी राहा आणि ज्यांना जायचं असेल ते जा। पण पक्षप्रमुखांची ही भूमिका किंवा पक्षप्रमुखांचं हे विधान किंवा पक्षप्रमुख बोलतात म्हणून आम्ही बोलायला लागलो तर हे चुकीचं आहे। हे होता कामा नये। आम्ही उलट त्यांच्यामध्ये एक आत्मविश्वास निर्माण करण्याची गरज आहे, जिद्द निर्माण करण्याची गरज आहे की ये भी दिन निकल जाएंगे, हे दिवससुद्धा निघून जातील, थांबा, जाऊ नका, आपण एकत्र राहू, आपण एकत्र लढू, आपण एकमेकाच्या सुखदुःखामध्ये एकत्रपणे सहभागी होऊ आणि एकमेकाला मदत करू, परंतु तुम्ही जाऊ नका। पण ज्यांना जात आहेत त्यांना जाऊ द्या असं पक्षप्रमुख म्हणाले म्हणून आम्ही म्हणायचं। मला वाटतं एक शिलेदार म्हणून, नेता म्हणून आणि सरदार म्हणून हे सरदारकीचं लक्षण नाही। सरदारानं आपल्या सैन्याला धीर दिला पाहिजे, त्यांच्या पुढे छातीचा कोट करून उभं राहायला पाहिजे। अरे कुठे जाता, मी आहे, हे असं म्हणणं म्हणजे मला वाटतं पळ काढण्यासारखं आहे। राजन साळवी नेहमीच आपण एकनिष्ठ असल्याचा उल्लेख नेहमी करत होते। या सगळ्या गोष्टीनंतर तुम्ही कसं बघता या ठिकाणी तुमचं एकेकाचं सहकारी? पण राजन साळवी नेहमी स्वतःचा उल्लेख करताना एकमेव एकनिष्ठ, एकनिष्ठ नुसतं नाही, एकमेव एकनिष्ठ असा स्वतःचा उल्लेख करायचे। आता ते जर पक्षप्रवेश करणार असतील तर ते तुमच्या रत्नागिरीमध्येच राहतात, तुम्हाला भेटतील तेव्हा त्यांनाच विचारा की आता एकमेव एकनिष्ठ कोणाला म्हणायचं, ते उत्तर देतील। नक्कीच। हे होते आमदार भास्कर जाधव सर। कॅमेरामॅन समित गजनेसह मी मनोज देले, TV9 मराठी, रत्नागिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।